हॅलो स्टुडंट्स, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन मधला कॅप राऊंड 1 झाल्याच्या नंतर कॅप राऊंड 2 सुरू होण्याआधी किंवा सुरू असताना तुम्ही व्हॅकन्सी पोझिशन चेक करू शकता. आता बऱ्याचशा जणांचा असा गैरसमज आहे की बऱ्याच ठिकाणी व्हॅकन्सी पोझिशन चेक केल्यानंतर 0-0 असं दाखवत आहे पर्टिक्युलर एखाद्या कॅटेगरीला. फॉर एक्झाम्पल कुठलं एक कॉलेज आहे आणि तिथं एक ब्रँच आहे, सपोज मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आणि त्यातलं ओबीसी, तिथं जर 0 दाखवत असेल तर त्याचं नेमकं मिनिंग काय घ्यायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हॅकन्सी पोझिशन नेमकं काय चेक कसं करायचं ते आधी शॉर्टमध्ये बघूयात. सीईटीसीएलची वेबसाईट आपल्याला फॅमिलियर आहेच, तर त्यामध्ये इथे लेफ्ट साईडला बरेचसे टॅब्स येत असतात. इथंच तुम्हाला तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस चेक करता येतं, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट चेक करता येते, फायनल मेरिट लिस्ट चेक करता येते. त्याच पद्धतीने व्हॅकन्सी पोझिशन सुद्धा तुम्हाला चेक करता येते. थोडंसं खाली आल्याच्या नंतर या इथे टॅब आहे, थोडंसं झूम करतो मी, हे बघा, हेच नाव इथं दिलंय बा मी, प्रोव्हिजनल व्हॅकन्सी पोझिशन फॉर कॅप राऊंड 2 असं इथं दिलेलं आहे. तर प्रोव्हिजनल व्हॅकन्सी पोझिशन फॉर कॅप राऊंड 2 इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एक खूप मोठी पीडीएफ डाउनलोड होईल किंवा पुढच्या टॅब मध्ये ओपन होईल, पुढच्या विंडो मध्ये ओपन होईल. तर त्या पीडीएफ मध्ये जनरली असं असेल की सगळ्या कॉलेजेसचे महाराष्ट्रामध्ये कॅपच्या अंडर जेवढे कॉलेजेस येतात त्या सगळ्यांच्या व्हॅकन्सी पोझिशन कळतील. आता हे नेमकं बघायचं कसं, काय दिलेलं आहे, तर तुम्ही खाली स्क्रोल करू शकता किंवा तुम्हाला एखादं कॉलेज फाइंड आउट करायचंय. 380 कॉलेजेस जवळपास आहेत, कदाचित त्यापेक्षा थोडेसे कमी जास्त असतील, एवढे कॉलेजेस आहेत. तर हे तुम्हाला सपोज सर्च करायचंय, फॉर एक्झाम्पल सीओईपी, तर कीबोर्डवर तुमच्या Ctrl+F असं प्रेस करा, सर्च विंडो ओपन होईल, त्यामध्ये सीओईपी असं टाईप करा किंवा जे कॉलेज तुम्हाला सर्च करायचं आहे त्याचं नाव टाईप करा, ऍड्रेस काहीतरी टाईप करा जेणेकरून ते सर्च होईल. आता मी ते सीओईपी सर्च केल्याच्या नंतर हे पहा अशा टाईपचं ते पूर्ण सीओईपीचं प्रत्येक ब्रँच वाईज तुम्हाला थोडंसं स्क्रोल करावं लागेल. आता मी स्क्रोल करून ही सीओईपीची इथे ब्रँच दिलेली असते बघा, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर सँक्शन इंटेक किती आहे तर 300, आणि आता व्हॅकंट सीट्स इथे बघा दिलेल्या आहेत 64. पण ह्या 64 सीट्स कॅटेगरी वाईज कदाचित वेगवेगळ्या असतील, कॅटेगरी वाईज तर वेगवेगळ्या असतील. त्यापैकी येस सँक्शन इंटेक 300 पैकी महाराष्ट्र स्टेट साठी जे आहेत त्या 25 सीट्स व्हॅकन्स आहेत कॅप राऊंड 2 साठी. हा व्हिडिओ 2024 साली बनवतो मी, त्याच्या या डेट्स आहेत. तुम्ही कधीही बघत असाल तरी या टाईपच कुठल्याही वर्षी बघताय तुम्ही हा व्हिडिओ तरी हरकत नाहीये. व्हॅकन्सी पोझिशन अशा टाईपच बघितली जाते. ऑल इंडिया 39 जेडब्ल्यू थ्रू जे ऍडमिशन्स होतात त्याच्या 39 सीट्स, अशा टोटल 64 म्हणजे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट साठी 25 सीट्स व्हॅकंट आहेत. आणि त्यापैकी पण हे पाहिजे दिलेले आहेत की ओपन कॅटेगरी जनरल आणि लेडीज कॅन्डिडेट, ओपन कॅटेगरी जनरल साठी 1 आणि लेडीज कॅन्डिडेट साठी 2, एससी कॅटेगरी जनरल साठी 6 आणि लेडीज साठी 2, एसटी कॅटेगरी असं सगळे व्हीजे, एनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसईबीसी आणि टोटल जनरल प्लस लेडीज अशा किती सीट्स व्हॅकन्स आहेत इथं दिलेत बघा. पीडब्ल्यूडी म्हणजे काय तर फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट जे आहेत तर त्यांच्यासाठी 1 सीट तिथं अजून रिझर्व आहे. डिफेन्स इथे 0-0 दिसतंय बघा, बऱ्याच ठिकाणी 0 दिसतंय. आता ह्या 0चा मिनिंग काय आहे, फॉर एक्झाम्पल एनटीसी इथे जनरल कॅन्डिडेट 0, लेडीज कॅन्डिडेट 0. या 0चं मिनिंग काय आहे एक्झॅक्टली, म्हणजे आपण म्हणतो ना की आता इथं सीट व्हॅकंटच नाहीये का, किंवा कोणी अप्लाय करायचंच नाही का, ज्यांचं एनटी कॅटेगरी आहे किंवा जिथं जिथं 0 दिसतंय त्या कॅटेगरीज आहेत. व्हीजे आहे लेडीज कॅन्डिडेट 0 दिसतंय, मग त्यांनी अप्लाय करायचंच नाही का, तुम्ही अप्लाय करू शकता. कारण हे ज्या व्हॅकन्सी पोझिशन दिल्या जातात बेटरमेंट बरेचसे मुलं करत असतात. बेटरमेंट ज्या कुठल्या कॉलेजला केलं जातं तरी सुद्धा ते सीट रिझर्व्ह असतं, ते त्यांनी सोडलेलं नसतं, त्यामुळं ते कन्सिडर करण्यात येतं, म्हणून तो आकडा इथं 0 दिसतो. कदाचित बेटरमेंट करून तो विद्यार्थी दुसऱ्या कुठल्याही कॉलेजला जाऊ शकतो. आता बऱ्याच वेळेस असं होतं की काही वर्षी, आता हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या वर्षी बघताय मला माहित नाही, पण बऱ्याच वेळेस असं होतं की सीओईपीचे हे कॅप राऊंड ज्यावेळेस सुरू असतात त्याच वेळेस किंवा त्या थोडंसं आधी किंवा नंतर जे डबल ई ॲडव्हान्स थ्रू जे ऍडमिशन होत असतात IIT NITs त्यांचे पण ऍडमिशन सुरू असतात. बऱ्याच वेळेस असं होतं आणि सीओईपी मधले जे लागलेले कॅन्डिडेट आहेत कदाचित ते JEE थ्रू IIT NITs ला तिकडे पण जाऊ शकतात. तर मग इथं व्हॅकन्सी क्रिएट होतील नेक्स्ट राऊंड मध्ये. मग तुम्हाला हे जे बेटरमेंट केलेले सध्या 0 दिसतात तिथं पण तुम्ही अप्लाय करू शकता, कदाचित तुमचा नंबर लागू पण शकतो.
झिरो आहे म्हणजे डायरेक्ट अप्लाय करायचंच नाही असं नाही, तुम्ही ऑप्शन भरू शकता. फक्त यावरून एक आपल्याला जजमेंट येत आहे की अंदाजे किती सीट शिल्लक असतील, किती अलॉट झालेले आहेत आणि आपण कशा पद्धतीने फॉर्म भरायला पाहिजे. आता हे कॉलेज वाईज व्हॅरी होईल, तो व्यवस्थित तुम्ही समजून घ्यायचंय. हा असं असेल की जर पहिल्या राऊंडला त्यांनी ऍडमिशन घेऊनच टाकलंय, जेवढे काही एनटीचे कॅन्डिडेट असतील, ओबीसीचे असतील, त्यापैकी काही जणांनी घेऊन ऑटो फ्रीज किंवा फ्रीज कन्फर्म केलेलं आहे, त्या केसमध्ये मग तुम्हाला चान्स नसेल. ते इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटमध्ये समजेल, ते मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण जनरली अशी व्हॅकन्सी पोझिशन बघितल्या जाते, जरी कुठे झिरो दिसत असेल तर मग तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, तर अक्षय व्ह्यू पॉईंट या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा. असेच बरेचसे ऍडमिशन रिलेटेड व्हिडिओ आपण घेऊन येत राहू या चॅनलवर, अगदी स्पॉट राऊंड पर्यंत, इव्हन ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा बरेचसे व्हिडिओ एक्झाम फॉर्म रिलेटेड कसे भरायचे काय नाही, असे सगळे व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येत राहू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.